नमस्कार. पुष्पास खमंग किचनमध्ये आपले खूप स्वागत. आज आपण कोबीची भाजी बनवणार आहोत. ही भाजी बनवायला सोपी, खायला रुचकर आणि आरोग्यासाठी परिपूर्ण अशी आहे. कोबीमध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे पचन सुधारते आणि इम्युनिटी वाढते. वजन कमी करायचं असेल तर कोबी हा एक उत्तम पर्याय आहे, कारण यात कॅलरीज कमी असतात. तसेच हृदयासाठी कोबी खूपच फायदेशीर आहे. कोबीची भाजी वर्षभर उपलब्ध असते. कोबी विकत घेताना ताजा आणि घट्ट बघून घ्यायचा. कोबीवर जंतुनाशके फवारलेली असतात, त्यामुळे कोबीचे वरचे 2-3 लेअर काढून टाकायचे आणि स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचे. कोबीचे 4 तुकडे करून घ्यायचे आणि जो मध्य मूळ दिसतं ते काढून टाकायचे. कोबी बारीक सुरीने कट करून घ्यायचा. कोबीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: मध्यम आकाराचा कोबी बारीक चिरून, 4 हिरव्या मिरच्या कट करून, मध्यम आकाराचा कांदा कट करून, टोमॅटो बारीक चिरून, लसूण बारीक वाटून, बटाटा बारीक कट करून, जिरा पावडर, लिंबू रस, चवीपुरते साखर आणि मीठ. फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, हळद, तेल. चला तर मग पटकन बनवूया ही चविष्ट आणि हेल्दी कोबीची भाजी. आता गॅसवर जाड बुडाची कढई ठेवून यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकायचे आहे. ही भाजी कमी तेलात, कमी मसाल्यामध्येच करणार आहोत. तेल गरम होताच मोहरी, जिरे टाकून हे चांगले तडतडले की यामध्ये बारीक केलेला लसूण घालूया. लसूण घालून यातील कच्चेपणा दूर होताच यामध्ये हिंग टाकून घेऊया. आता या पाठोपाठ हळद घालून हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ. खमंग असा छान सुगंध सुटलेला आहे. चिरून घेतलेला कांदा टाकून छान परतून घेऊया. ही कोबीची भाजी वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली मिरची टाकून चांगलं परतून घेऊया. हे सर्व जिन्नस खमंग परतून घेऊ. आता यामध्ये कच्चेपणा गेलेला आहे. यामध्ये कट केलेला टोमॅटो टाकून घेऊया. या भाजीमध्ये हिरवा वाटाणा किंवा भिजवलेली हरभऱ्याची डाळ किंवा शेंगाचा कूट हे देखील टाकलं जातं, पण मी इथं बटाटा बारीक चिरून टाकत आहे. ह्याची चव खूपच अप्रतिम होते. मी इथे बटाट्याचे बारीक काप करून घेतले आहे, कारण आपल्याला हा बटाटा कोबीबरोबर शिजला गेला पाहिजे. कोबी शिजायला वेळ लागत नाही. आता हा बारीक चिरून घेतलेला बटाटा टाकून घेऊया आणि या फोडणीमध्ये एकसारखं मिक्स करून घेऊया. बटाटा शिजण्यासाठी आपल्याला झाकण लावून 5 मिनिटासाठी असंच सोडून द्यायचं आहे. बघा, आता झाकण लावून शिजायला ठेवायचे आणि 5 मिनिटं वाट बघायची. आता 5 मिनिटं झाली आहे. बघा, हे बटाटा सुद्धा छान मऊ झाला आहे. या अगदी साध्या फोडणीचा खमंग घरभर पसरला आहे. आता यामध्ये अर्धा टीस्पून जिरा पावडर घालूया. या कोबीच्या भाजीमध्ये आपण कोणताच मसाला टाकत नाही, फक्त जिरा पावडर आपण टाकत आहे. यामुळे भाजीची चव अप्रतिम होते. आता हे छान परतून घेऊया आणि यामध्ये चिरून घेतलेला कोबी टाकूया. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे. बघा, किती छान बारीक अशा आकारात पातळ कट केलेले कोबीचे काप. याला जुलियन कट असे म्हटले जाते. हे कापताना थोडी काळजी घ्यावी लागते. धारदार सुरेनं हे शक्य होतं. थोडं हळूवार नाजूक हाताने कढईत परतून घ्यायचं. कोबीची भाजी आठवड्यातून कमीत कमी 2दा तरी बनवावी. कोबीमध्ये भरपूर फायबर असतं, त्यामुळे पचन व्यवस्थित होते आणि पचन सुधारते. बद्धकोष्ठता कमी होते, त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. आता हे छान परतून झालं आहे. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया. मीठ मुद्दामूनच उशिरा घातलं आहे, कारण मिठामुळे भाजीला पाणी सुटतं आणि भाजी पानसट होऊ शकते. आता असं हलक्या हातानं परतून घेऊया. आता यामध्ये मी अर्धा लिंबूचा रस घालत आहे. लिंबूच्या रसामुळे भाजीचा कलर खुलून दिसतो आणि चव टँजी होते. बघा, ही भाजी किती सुंदर दिसत आहे. या आणि अशा साध्या सोप्या घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला सबस्क्राईब करा. आता 1 टीस्पून साखर टाकून घेऊया.
लिंबू आणि साखर यामुळे भाजी रुचकर होते. आता एकसारखे हलवून घेऊ. आंबट गोड चवीची भाजी खूपच स्वादिष्ट होते. लहान मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातील. आता 10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया. या दरम्यान 1-2दा झाकण उघडून भाजी वर खाली करून घ्यायची. आता 10 मिनिटं झाली आहेत. बघा, आपली भाजीसुद्धा छान शिजली आहे. यामध्ये पाणीसुद्धा दिसत नाही. आता यापेक्षा जास्त शिजवायचं नाही. सुगंधसुद्धा खूप छान येत आहे. बघा, ही भाजी अशी शिजली गेली पाहिजे. बोटावर घेऊन दाबून बघा, म्हणजे लगेच कळेल. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. पौष्टिक अशी ही कोबीची भाजी तयार झालेली आहे. ही तयार झालेली कोबीची खमंग भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊया. ही भाजी भाकरी, चपाती, भातासोबत खूपच चविष्ट लागते. फक्त भाजी जरी बाउलमध्ये घेऊन खाल्ली तरी सुद्धा चविष्ट लागते. वेट लॉससाठी हे एक उत्तम पर्याय आहे. कमी तेल, कमी मसाल्यामुळे ही भाजी पौष्टिक आहे. ह्या आणि अशा साध्या, सोप्या, घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.